नागपुर महानगर पालिका चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी ने इच्छुक उम्मीदवारों के साक्षात्कार लेने की प्रक्रिया शुरू कर दी है। अब तक कुल 1489 इच्छुकों ने भाजपा के पास पार्षद पद के लिए आवेदन किया है। 4 प्रभाग प्रणाली के तहत होने वाले 151 सीटों के इस चुनाव में कई प्रभागों में 5 तो कुछ स्थानों पर 30 उम्मीदवार इच्छुक नजर आ रहे हैं। भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने बताया कि पार्टी अनुभव और नए जोश के बीच संतुलन रखते हुए उम्मीदवारों का चयन करेगी। इसके तहत कुछ पूर्व नगर सेवकों के साथ साथ बड़ी संख्या में युवाओं को भी मौका देने की तैयारी है। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि महायुति में सीटों के बंटवारे का फैसला पिछले चुनाव में जीती गई सीटों के आधार पर किया जाएगा। यदि अधिक सीटों की मांग सामने आती है तो इस पर अंतिम निर्णय पार्टी के वरिष्ठ नेता लेंगे। आज भारतीय सेनेचा शौर्य दिवस आहे। पाकिस्तानला हरवून आझाद भारतीय सेनाने विजय मिळवला होता आणि नवीन राष्ट्र जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावाने आला होता। म्हणून विजया दिवसाच्या पुण्य पर्वावर विजयाची वाटचाल करण्याची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे। आजपासून आमचे इच्छुक उमेदवारांचे आम्ही इंटरव्ह्यू साक्षात्कार घेणं सुरू केलेला आहे। आज 2 विधानसभा क्षेत्र पूर्व आणि पश्चिमचे इंटरव्ह्यू आहे। उद्या आणि परवा असे 3 दिवसात पूर्ण 6 ते 6 विधानसभा क्षेत्राचे एकूण 1489 आमचे जे उमेदवार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू आम्ही घेणार आहोत। भारतीय जनता पक्षाचे एकूण 3 सर्वेक्षण झालेले आहे। पहिल्या सर्वेक्षणमध्ये भाजपची शहरात स्थिती काय, दुसऱ्या सर्वेक्षणमध्ये काही पक्ष न्यूट्रलाइज झालेले आहेत, त्याचा काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, फायदा कोणाला होणार आहे या दृष्टीने, आणि तिसरा म्हणजे आमचे उमेदवार कोण असायला पाहिजे या दृष्टीने एक सर्वे होणार आहे आणि त्याच्यातच विरोधी पक्षाचा कोण उमेदवार होऊ शकते हे सुद्धा त्या सर्वेचा आमचा एक भाग राहणार आहे आणि या दोघांच्या सामंजस्य साधून आम्ही उमेदवारीचा निर्णय घेणार आहोत। महायुतीबद्दल आमच्या नेतृत्वाने आम्हाला निर्देश दिला आहे की महायुती करायचीच आहे, त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू होणार आहे। काल मेलच्या माध्यमातून शिवसेनेबद्दल कोणत्या नेत्यांसोबत कोणत्या पॅनल सोबत चर्चा करायला पाहिजे ते नाव आले, राष्ट्रवादीचे नाव यायचे आहे। ते आल्याबरोबर आम्ही त्या दोघांसोबत बसून महायुतीबद्दल चर्चा करू आणि महायुती करण्याचा निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिलाय, म्हणून त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करू। भारतीय जनता पक्षाचा मागच्या इलेक्शनमध्ये 108 जागा 108 नगरसेवक भारतीय जनता पक्षाने निवडून आणले होते। शिवसेनेची 2 जागा होती, राष्ट्रवादी काँग्रेसची 1 जागा होती। तेव्हा शिवसेना संयुक्त होती, राष्ट्रवादी संयुक्त होती। विधानसभेमध्ये युती करत असताना आम्ही एक निकष ठेवला की ज्याची जेवढी जागा आहे त्याचप्रमाणे युती आपण केली। महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा 30 निकष असायला पाहिजे, कारण शेवटी इलेक्शन निवडून आलेल्या उमेदवाराचं केलेल्या कामाचा आधारावरच होते। या दृष्टीने त्याच निकषाप्रमाणे आम्ही इथे सुद्धा निर्णय घेण्याच्या दृष्टीने वाटचाल करू। BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।